भाजपच्या आंदोलनावरून सुषमा अंधारेंनी टोला लगावलाय। भाजप दांभिक आणि ड्रामेबाज पक्ष असल्याचा टोला त्यांनी लगावलाय। मुलुंडच्या अपघातावरून लक्ष हटवण्यासाठी हे आंदोलन केलं जाते असं त्यांनी म्हटलंय। तसंच महापुरुषांबद्दल भाजपचं प्रेम हे बेगडी आहे असा टोला त्यांनी लगावलाय। प्रशांत कोरटकरला कुणी लपवलं होतं असा खोचक सवालही अंधारेंनी उपस्थित केलाय। पण भारतीय जनता पार्टी ही क्रमांक 1 ची दांभिक पार्टी आहे। कारण छत्रपती शिवरायांच्या बद्दल खरंच भाजपाला, भाजपाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आपुलकी आदर आहे का? जर ते तसं असतं तर ज्या क्षणी भगतसिंग कोश्यारी यांनी शिवरायांचा अवमान केला त्या क्षणी त्यांच्या विरोधात का बरं आंदोलनं आणि निषेध केले गेले नाही? ज्या प्रशांत कोरटकरने महाराजांच्या बद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्याला लपवून ठेवायचा प्रयत्न करणारे कोण लोक होते? पण भारतीय जनता पार्टी ही काल मेट्रोचा जो अपघात झाला मुलुंडमध्ये, हा सगळा अपघात आणि त्यानंतरचे मृत्युमुखी पडलेले लोक, ही सगळी घटना जर झाकोळून टाकायची असेल, विशेषतः कालच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा जो एका शेतजमिनीतला दादागिरी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला, या सगळ्या घटना जर झाकोळून टाकायच्या असतील तर भाजपला अशी ड्रामेबाजी करणं हे गरजेचं आहे आणि भाजप त्यानुसार ते करत आहे। भाजपला छत्रपती शिवरायांच्याबद्दल अजिबात प्रेम नाही, कुठल्याही महापुरुषांच्याबद्दल प्रेम नाही।